तर ठीक आहे, मी माझे प्रयत्न आधी पण करत होतो. मग ह्या मागच्या ह्याच्यात काय चेंज झालं? तर ही फॅमिली ही जी डेली म्हणजे कोणाला ह्या ग्रुपमध्ये कितीही बोर झालं तरी मी प्रत्येक वेळेस सांगेल, मला जी ही मॉर्निंग एनर्जी मिळते ती फार, फार इफेक्टिव्ह आहे आणि मागच्या 1 महिन्यामध्ये जो लाईफमध्ये चेंजेस झालेत, पॉझिटिव्ह चेंजेस कोणत्याही बाबतीत म्हणा, पर्सनल सुरुवात ऑब्व्हियसली जसं सर आज बोललेत वल्लभ सर, सुरुवात आतून होते. बदल आतून होतात आधी आणि नंतर ते बाहेर दिसायला लागतात. तर काही डोक्यामध्ये डाउट ठेवू नका. काही डाउट असतील सगळे बाजूला करा. जस्ट फॉलो इट ब्लाइंडली. प्रोसेस प्रूव्हन प्रोसेस आहे आणि त्यात मला मला बिलकुलच डाउट नाहीये. माझ्या डोक्यात होते डाउट्स, मी असं नाही म्हणणार सुरुवातीला. पण मला मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि जे चालू होतं लाईफमध्ये त्याच्यातून काहीतरी मला एक 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 थोडासा जागा पाहिजे होती स्वतःसाठी आणि ती मला या ग्रुपमधून मिळाली. इनफॅक्ट माझी वाईफ फार खुश आहे का जे मी प्रयत्न करत होते एवढे दिवस, की तुमच्यामध्ये हे चेंजेस झाले पाहिजे आणि ते जर वल्लभ सर करून घेत असतील, तर मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतोय, का तुम्ही माझ्या न सांगता तुम्ही स्वतः मध्ये ते चेंजेस करतायत. माय टार्गेट इज टू बी डेब्ट फ्री अँड आय डोंट वॉन्ट एनी लोन्स इन फ्युचर. मला जायचंच नाहीये परत त्या वाटेला. आय एम फोकसिंग ऑन फायनान्शियल फ्रीडम, फायनान्शियल अबंडन्स. सो आय आय डोंट थिंक अबाउट लोन्स एनीमोर. फ्युचरमध्ये मी कधीच विचार करणार नाहीये. माय टार्गेट इज टू गेट आउट ऑफ इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल आणि आय एम फोकस्ड ऑन दॅट. आणि सर ठीक आहे, मी माझे प्रयत्न आधी पण करत होतो. मग ह्या मागच्या ह्याच्यात काय चेंज झालं? तर ही फॅमिली ही जी डेली म्हणजे कोणाला ह्या ग्रुपमध्ये कितीही बोर झालं तरी मी प्रत्येक वेळेस सांगेल, मला जी ही मॉर्निंग एनर्जी मिळते ती फार, फार इफेक्टिव्ह आहे आणि मागच्या 1 महिन्यामध्ये जो लाईफमध्ये चेंजेस झालेत, पॉझिटिव्ह चेंजेस कोणत्याही बाबतीत म्हणा, पर्सनल सुरुवात ऑब्व्हियसली जसं सर आज बोललेत वल्लभ सर, सुरुवात आतून होते. बदल आतून होतात आधी आणि नंतर ते बाहेर दिसायला लागतात. तर आणि सर हा जो मॉर्निंग सेशन आहे, आय वुड से दिस ग्रुप इज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे मी सगळ्यांना साध्या भाषेत सांगतो, एक केमिस्ट्रीमध्ये एक प्रोसेस ज्या आपण करतो नॉर्मली एका केमिकलमध्ये दुसरं केमिकल टाकल्यानंतर एक प्रोसेस होते. नॉर्मली ते प्रोसेस फास्ट व्हावी म्हणून त्याच्यामध्ये थोडासा एक कॅटलिस्ट दुसरा एक केमिकल टाकण्यात येतो. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जेव्हा शेकोटी लावतो तेव्हा सुरुवातीला काहीतरी थोडासा एक कागद जाळतो त्याच्या खाली किंवा म्हणा थोडंसं रॉकेल वगैरे टाकलं, तर ते रॉकेल इज ॲक्टिंग ॲज अ कॅटलिस्ट. ते आग पकडतं आणि नंतर ती आग खूप मोठं रूप धारण करते. तर ही जी एनर्जी आहे, ही तशी तुमच्या लाईफमध्ये चेंज करेल. यू हॅव टू ओन्ली बिलीव्ह. काही डोक्यामध्ये डाउट ठेवू नका. काही डाउट असतील सगळे बाजूला करा. जस्ट फॉलो इट ब्लाइंडली. प्रोसेस प्रूव्हन प्रोसेस आहे आणि त्यात मला मला बिलकुलच डाउट नाहीये. माझ्या डोक्यात होते डाउट्स, मी असं नाही म्हणणार सुरुवातीला. पण मला मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि जे चालू होतं लाईफमध्ये त्याच्यातून काहीतरी मला एक 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 थोडासा जागा पाहिजे होती स्वतःसाठी आणि ती मला या ग्रुपमधून मिळाली. इनफॅक्ट माझी वाईफ फार खुश आहे का जे मी प्रयत्न करत होते एवढे दिवस, की तुमच्यामध्ये हे चेंजेस झाले पाहिजे आणि ते जर वल्लभ सर करून घेत असतील, तर मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतोय, का तुम्ही माझ्या न सांगता तुम्ही स्वतःमध्ये ते चेंजेस करतायत. आणि हो, आणि आम्ही आम्ही जसं बुक रीडिंग आपण इथे करतोय, तसं मी आणि माझी वाईफ आम्ही पण ठरवलंय, का आम्ही दोन्ही मुलांना घेऊन ते सिक्रेट बुकचे 30 दिवस त्यांना बसवून तिथं करणार आहे. ते बुक त्यांनी बसल्यानंतर त्यांनी अंडरस्टँड केल्यानंतर त्यांच्याकडून समजून घेणार आहेत आणि जर ते बसतील आणि करतील, तर त्यांना रोज ₹10-20 त्यांच्या पिगी बँकमध्ये टाकायला देणार आहे. तर तर हे छोटे-छोटे स्टेप्स आहेत, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ह्यानी खरंच चेंज होतो आणि हां, विचार ही सुरुवात आहे. आधी स्वतःचे विचार बदला. मला हे शक्य आहे, मला हे संभव आहे. जो आजचा मॉर्निंग व्हिडिओ होता. ते डोक्यामध्ये पहिले तो विचार आणा. इथून खरी सुरुवात होईल आणि तिथून हळू ते चेंजेस तुमच्या आतून होतील आणि नंतर ते तुम्हाला बाहेर दिसून येतील. पण त्याच्यासाठी मी परत म्हणेल, टेक द फर्स्ट स्टेप. ती पहिली स्टेप खूप इम्पोर्टंट आहे. ती स्टेप जोपर्यंत तुम्ही घेणार नाही, तोपर्यंत काही चेंज होणार नाही आणि हळू होऊ शकतं का तुम्ही परत ज्या आयुष्यामधून आलात त्याच आयुष्यामध्ये परत जाल आणि म्हणणार की "अरे हे काय?" आणि काही होत नसतं. तर होतं. फक्त ते जे ॲक्शन घेत नाहीत त्यांच्यासाठी नाही होत. सर एवढंच मला बोलायचंय आणि थँक्स अ लॉट फॉर गिव्हिंग मी धिस अपॉर्च्युनिटी. एक एक मी म्हणेल फक्त का खरं पाहिलं तर ठीक आहे, इट इज आय एम जस्ट क्लिअरिंग द डेप्थ्स.
पण त्याच्यामुळे जो मेंटल प्रेशर कमी होतं. मे बी सक्सेस डेफिनेशन कोणासाठी काही वेगळी असू शकते, प्रत्येकासाठी वेगळी असेल. कोणाला तरी काही मिळाल्यानंतर त्याला असं वाटेल का सक्सेस मिळालं, आणि मला हे काहीतरी बर्डन होतं ते कमी केल्यानंतर सक्सेस वाटतंय. कारण मला माहित आहे हे कमी झाल्यानंतर माझ्या पुढच्या वाटा मोकळ्या होणार आहेत, पुढचा प्लॅन माझा रेडी आहे, आणि दीज आर द फर्स्ट इनिशियल स्टेप्स का मला हे जार्गन्स जे आहे लाईफमध्ये ते बाजूला करायचं आहे. आणि जसं हे क्लिअर होईल समोरचा रस्ता क्लिअर होईल. मे बी लास्ट स्टेटमेंट विच आय वुड से इज दिस इज जस्ट द बिगिनिंग. थँक्स अ लॉट सर, थँक्यू. वंडरफुल वंडरफुल निलेशजी, मोर पॉवर टू यू, मोर सक्सेस टू यू. तुम्ही खूप इट टेक्स मॅसिव्ह, खूप खूप जास्त हिंमत लागते एवढं सक्सेस शेअर करायला, बिकॉज ज्याप्रमाणे तुम्ही सक्सेस शेअर करत त्याप्रमाणे वी कॅन रिलेट की काय लेवलचं तुम्हाला ते सक्सेस आहे, काय लेवलची त्या सक्सेसची व्हॅल्यू तुम्हाला आहे. बिकॉज सक्सेस प्रत्येकाला भेटतं, पण सक्सेस भेटल्यानंतर त्याची व्हॅल्यू करणं ते देखील फार इम्पॉर्टंट आहे. आणि थँक्यू सो मच निलेशजी. डेफिनेटली तुम्ही तुमचं सक्सेस शेअर केलात, हे डेफिनेटली बाकीच्या मेंबर्सना इट विल इन्स्पायर. बट वी आर मोर हॅपी फॉर यू. We are more happy for your success, for your wins. Thank you.